स्टार्टअप टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी डीएड झालेले आहेत, बीएड झालेले आहेत आणि जे विद्यार्थी सध्या डीएड करत आहेत आणि बीएड सुद्धा करत आहेत, या सर्व विद्यार्थ्यांसाठी संधी आलेली आहे, सुवर्ण संधी आहे. परंतु विद्यार्थी आपला हा ज्या वेळेला भरती येते त्यावेळेलाच अभ्यासाला सुरुवात करत असतं. परंतु आता आगामी येणारी ज्या भरत्या आहेत त्या भरत्या कोणत्या असणार आहेत या संदर्भातील आपण हा व्हिडिओ बनवत आहे. केव्हीएस, EMRS आणि NVS या संदर्भात, TGT आणि PGT या संदर्भातील हा व्हिडिओ आहे. आपण जर माझ्या या चॅनलला किंवा या व्हिडिओला पहिल्यांदा जर बघत असाल तर आपल्या या चॅनलला पहिल्यांदाच सबस्क्राईब करा. विद्यार्थी मित्रांनो, बघा, केव्हीएस, EMRS आणि NVS 2024 चे जे काही ऍड आहेत, जाहिरात आहे, अजूनपर्यंत आलेल्या नाही आहेत आणि त्या जाहिराती कधी येणार आहेत या संदर्भातील हा व्हिडिओ आहे. विद्यार्थी मित्रांनो, NVS च्या संदर्भात आपण 2024 बघू की अजूनपर्यंत ऍड का आलेली नाहीये. ऍड आतापर्यंत यायला पाहिजे होती आणि पेपरची तारीख पण सुद्धा यायला पाहिजे होती, परंतु आतापर्यंत का आलेली नाही. याच्या मागची कारण काय असू शकतात हे आपल्याला माहिती आहे. आपण त्याचा विचार सुद्धा करत नाही, परंतु करायला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, की ऍड का आलेली नाही आपल्याला माहिती आहे. नेट सेट सारखा पेपर फुटत आहे, नंतर जे CTETचा पेपर आहे त्यात घोळ होत आहे. या सर्व गोष्टींचा विचार आपण जर करतो म्हटलं तर NVS ही काही साधी एक्झाम नाही आहे. हे संपूर्ण भारताच्या लेवलला एक्झाम होत असते. पेपर लीक हे एक विषय असू शकतं. नंतर ज्या पेपर एजन्सीला हे पेपर घ्यायचं द्यावं लागतं, हे सुद्धा एजन्सी बरोबर मिळते की नाही, कारण सर्व एजन्सी इकडे तिकडे पेपर फुटीचं प्रकरण चालू आहे. त्यामुळे या सर्व गोष्टी शासनाला विचार करावा लागणार आहे, कारण एजन्सी सुद्धा बरोबर मिळत नसेल, यामुळे ही ऍड लेट होत आहे हे आपल्याला माहिती आहे. नंतर आपल्याला माहिती आहे की हे जर वेळ जर आपल्याला मिळत आहे, ही आपल्यासाठी वेळ मिळत आहे, कारण जी भरती व्हायला पाहिजे ही तुरंत भरती जर झाली तर आपल्याला वेळ मिळत नाही. विद्यार्थी मित्रांनो, यासाठी तुम्ही म्हणाल की ऍड आली आहे किंवा जाहिरात येणार आहे असं आपण सांगत आहात. हो, जाहिरात येणार आहे, नक्की आहे, आपल्याला माहिती आहे. परंतु आपण जर ज्या वेळेला ऍड येईल आणि त्यानंतर अभ्यास सुरुवात जर कराल तर तुम्हाला नक्कीच यात यश मिळणार नाही. का आतापासून जर तुम्ही अभ्यास करत राहाल, कारण सातत्य ठेवलं तरच तुम्हाला NVS सारखा पेपर तुम्हाला पास करता येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुमचा अभ्यास होऊन जर राहिला तर तुम्ही टेस्ट सोडवा, टेस्ट पेपर द्या, ज्याच्यामुळे तुमचा जास्तीत जास्त सराव होईल. विद्यार्थी मित्रांनो, आणि त्यात सातत्यपूर्ण जर या गोष्टी सुरूच राहिल्या तर नक्की तुम्हाला NVS मध्ये सुद्धा यश मिळणार आहे. यानंतर आपण दुसरं पाहू EMRS चे 2024 ची ऍड अजूनपर्यंत का नाही आली आहे. 2000 ची ऍड, त्याचाही मागचा मुद्दा हाच आहे की 2023 मध्ये 10,000 प्लस जागा आल्या होत्या. आपल्याला माहिती आहे 10,000 प्लस काही सर्व विद्यार्थ्यांना जॉईनिंग मिळालेले आहेत आणि वेटिंग लिस्ट पण सुद्धा आता क्लिअर होत आहे, जे EMRS ची आहे. म्हणजे गेल्या वर्षी 10,000 आणि शासनाने 2023 पासून तर 25 पर्यंत आपण 38,000 पदांची, म्हणजे टीचिंग आणि नॉन टीचिंग पदांची भरती करणार आहोत, हे सुद्धा स्पष्टीकरण दिलेलं आहे. संसदेमध्ये स्पष्टीकरण दिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळे 38,000 पदांची नक्कीच भरती होणार आहे. म्हणजे 10,000 पद आधी भरलेले आहेत, गेल्या वर्षी भरले आहेत 2023-24-17. तर 24 मध्ये नक्कीच विद्यार्थी मित्रांनो 10 ते 15,000 पदांची पुन्हा भरती येईल आणि 24 आणि 25 आणि 26 मध्ये सुद्धा 10,000 पदांची, असं टोटल जर विचार करतो म्हटलं आपण 38,000 पदांची नक्की भरती होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, 25 पर्यंत पूर्ण भरती होईल EMRS ची. आणि तुम्हाला माहिती आहे की EMRS या ज्या शाळा आहेत ह्या नवीन शाळा आहेत आणि सर्वांना नवीन शाळा असल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना ह्या एका जिल्ह्यामध्ये एक शाळा आहे असं आपल्या भारतामध्ये संपूर्ण 740 जिल्हे आहेत. पण प्रायोगिक तत्वावर काही 5-6 जिल्हे म्हणून एक शाळा सुरुवात केलेली आहे आणि त्या शाळा बिल्डिंग्स आणि इतर ज्या काही भौतिक सुविधा आहेत, टीचिंग नॉन टीचिंग जर स्टॉप टोटल एका शाळेमध्ये जर विचार करतो म्हटलं आपण तर 27चा स्टॉप हा एका शाळेमध्ये EMRS च्या असणार आहे. त्याकरिता ह्या सुद्धा जागा आपल्याकडे येणार आहेत आणि ह्या जागा आहेत ह्या एक टप्पा कंप्लीट झालेला आहे. दुसऱ्या 2 टप्प्यामध्ये पुन्हा जागा येणार आहेत. 38,000 ज्या जागा असणार आहेत त्या जागा संदर्भात. तर विद्यार्थी मित्रांनो, जाहिरात कधी येईल हा विचार न करता आपण अभ्यास कसा होईल, माझा अभ्यास परिपूर्ण कसा होईल, मी माझं परिपक्वता किंवा परिपूर्ण अभ्यास करून मी त्यासाठी तयार कसा असेल, यासाठी सुद्धा हा व्हिडिओ महत्वाचा असणार आहे. कारण आपल्याला असं वाटत असेल की सर आपण जाहिरात आली नाही आणि आपण व्हिडिओ बनवता, माहिती कुठून आणता, काय करता, पण हे लक्षात घ्या, हे जे मोटिवेट करणं हे तुमच्यासाठी गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, कारण याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही. कारण ज्या वेळेला भरती निघतं त्यावेळेला तुमचा काहीच अभ्यास झालेला नसतो आणि आपल्याला त्या भरतीपासून फक्त 2 महिने मिळत असते आणि 2 महिन्यामध्ये संपूर्ण वर्षभराचा किंवा 2 वर्षाचा अभ्यास हा
पूर्ण होत नाही आणि आपल्याला यश मात्र मिळत नाही, आपण अपयशी ठरता. त्याकरिता हा तुमच्याच फायद्याचे हे व्हिडिओज असतात, ज्यामुळे तुम्हाला त्यातून सातत्यपूर्णता कसं राहता येईल, टेस्ट कशा सोडवता येईल याकरिता सुद्धा आपल्याला एक मार्ग मिळत असते. नंतर केव्हीएसच्या संदर्भात पाहू आपण की केव्हीएस 2024 ची पुन्हा म्हणजे का ऍड आलेली नाहीये. आपल्याला माहिती आहे की 2023 म्हणजे 2022 मध्ये 13,000 पदांची भरती आलेली होती. म्हणजे 4 वर्षानंतर किंवा 3 वर्षानंतर ही ऍड अजूनपर्यंत म्हणजे 3 वर्षानंतर ही ऍड आली होती आणि ती 13,000ची ऍड होती विद्यार्थी मित्रांनो. आणि ही ऍड जेव्हा आली होती, एक सांगू इच्छितो की व्हिडिओ बनण्यामागचा उद्देश की तुम्हाला जे आता मिळणारे 4 महिने किंवा 3 महिने आहेत, हे सर्व 3 महिने किंवा 4 महिने हे आपल्यासाठी फायद्याचे आहेत. मग केव्हीएसने जेव्हा ऍड काढली होती त्यावेळेला 13,000ची ऍड होती आणि ती परीक्षा त्यांनी 2 महिन्यातच घेतली. विचार करा की ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास झाला होता तेच विद्यार्थी या ठिकाणी लागू शकले किंवा त्यांना यश प्राप्त झालं. परंतु ज्यांनी 2 महिने म्हणजे ऍड आली आणि अभ्यास सुरू केला त्यांना फक्त 2च महिने मिळाले होते, ते मात्र अपयशी ठरले आहेत. असं वेळ येऊ नये. आणि विद्यार्थ्यांसाठी 4 वर्षानंतर ऍड आली होती, त्याच विद्यार्थ्यांच्या खूप विद्यार्थ्यांनी याच्यावरती टीका पण केली होती की विद्यार्थ्यांना वेळ मिळाला नाही आहे अभ्यास करायला वगैरे, यात हे चुकीचं धोरण आहे, या सर्व गोष्टी टीका टिप्पणी झाली. परंतु ऍड आल्यानंतर कोणी काही टीका टिप्पणी केली तरी ज्याचा अभ्यास झालाय तो मात्र नक्की याच्यात यश मिळवत असतो. यासाठी येणारी जी ऍड असणार आहे, हे जे केव्हीएस ची ऍड आहे, हे केव्हीएस ची ऍड विद्यार्थी मित्रांनो 7,000 प्लस वॅकंट पोस्ट आहेत असं परिपत्रकामध्ये आणि नोटीस जेव्हा नोटिफिकेशन आलं त्यावेळेला त्यात दाखवलेलं गेलं आहे की टीचिंग नॉन टीचिंग इतर जे काही स्टॉप आहे सर्व 7,000च्या प्लस जागा येणार आहेत या केव्हीएसच्या. लक्षात घ्या आपला विद्यार्थी मित्रांनो की एनव्हीएस, केव्हीएस आणि एमआरएस या सर्व ज्या काही पदांचे जे काही भरती आहे हे नक्कीच डिसेंबरमध्ये येणार आहे. कारण आपल्याला असंही वाटत होतं की निवडणूक असल्यामुळे ह्या ऍड टाकलेल्या नाहीये किंवा नोटिफिकेशन आलंय परंतु ऍड आलेलं नाहीये. हे आपल्याला विचार करण्यासारखी बाब आहे. परंतु ऍड नक्की येणार आहे, कारण ऍड येणार नाही असं कधीच होणार नाही. म्हणून आपला अभ्यास सातत्यपूर्ण असावा याकरिता हे व्हिडिओ बनवलेला आहे. आणि ऍडच्या संदर्भात सांगितलं तुम्हाला की डिसेंबरमध्ये सर्व ऍड येतील आणि आपल्याकरिता ते सुवर्ण संधी असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो नक्कीच त्याचा अभ्यास करा, जेणेकरून एनव्हीएस मध्ये आपण लागू शकता, केव्हीएस मध्ये पण आणि ईएमआरएस मध्ये सुद्धा आपण लागू शकता, ज्यामुळे तुमचा फायदा होणार आहे. सिलेबसच्या संदर्भात, पॅटर्नच्या संदर्भात, अभ्यासक्रमाच्या संदर्भात विद्यार्थी मित्रांनो आपला व्हिडिओ आहे, ते व्हिडिओ सुद्धा आपण या ठिकाणी बघू शकता. विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझ्या या चॅनलला अशाच अपडेटसाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद.